हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025-26 ची जी रिक्रुटमेंट त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज आणि त्याचा आज आपण इथे टॉपिक 24 इंडियन इकॉनॉमी ओव्हरव्ह्यूचे काही एमसीक्यूज कव्हर करणार आहे जे आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. तसंच बघा, जनरल नॉलेजसाठी जीके जीएस ची वन लाइनर पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. तर चला स्टार्ट करूया आपण इंडियन इकॉनॉमी ओव्हरव्ह्यूचे काही एमसीक्यूज. तर बघा काय म्हटलंय. फर्स्ट, बाय 2030 इंडिया इज प्रोजेक्टेड टू बिकम द 2030 पर्यंत भारत काय होण्याची अपेक्षा आहे. तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, वर्ल्ड लार्जेस्ट इकॉनॉमी, सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी, थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी अँड फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी, तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. बिकॉज India is on track to become the third largest global economy worth estimated GDP of $7.3 trillion. Next, second, what was India real GDP growth rate as the first quarter of fiscal 2025-26? भारताची 2025-26 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील वास्तविक जीडीपी वाढ दर किती होता. बघा ऑप्शन आहे. 7.8, 6.2, 6.5 अँड 5.3. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 7.8 बिकॉज इंडिया रेकॉर्डेड द शार्प जीडीपी ग्रोथ ऑफ 7.8 in Q1 financial year 2025-26 driven by strong service and manufacturing sector. Next, third, what was India inflation rate in July 2025? जुलै 2025 मध्ये भारताची महागाई दर किती होती. तर बघा ऑप्शन आहे. 1.555%, 4.0%, 6.2%, 3.5%. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 1.555%. ठीक है. जुलाई 2025 saw low CPI inflation rate of 1.55%, reflecting begging inflation condition. Next, fourth, what sector lead the GDP growth in Q1 financial year 25-26 with growth rate approximately 9.3%. 2025-26 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही जीडीपी वाढीत कोणत्या क्षेत्राने सुमारे 9.3% दराने नेतृत्व केले. बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, ऍग्रिकल्चर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस, मायनिंग. द करेक्ट आन्सर आहे थर्ड सर्व्हिसेस, सेवा, बिकॉज the services sector grew robustly, contributing significantly to GDP growth. Next, fifth, what is the approximate debt to GDP ratio of India as of Q1 financial year 2026? 2026 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत भारताचा कर्ज ते जीडीपी अनुपात अंदाजे किती आहे. तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट 45%, 55%, 65%, 75%. The correct answer is second 55%. Debt to GDP ratio is around 55.13%, maintaining macroeconomic stability. Next, 6, India inflation target range by RBI flexible inflation targeting framework is. आरबीआयच्या लवचिक महागाई लक्ष्य धोरणानुसार भारताची महागाई लक्ष्य श्रेणी काय आहे. तर बघा ऑप्शन आहे. 4 ±2%, 2 ±%, 6 3% and 5 1%. The correct answer is second नहीं फर्स्ट. ठीक है. 4 2% because RBI target inflation is range between 2% to 6%. Okay. Next, seventh, what has been trends in India. Okay. Direct foreign direct investment, FDI means foreign direct investment inflow during 2025. okay. 2025 मध्ये भारतात परकीय थेट गुंतवणुकीची एफडीआय मीन्स प्रवाहाची स्थिती काय होती. तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट डिक्लाइनिंग, स्टेबल ॲट लो लेवल, एक्सेलरेटेड ग्रोथ अँड नॉन एक्झिस्टन्स. द करेक्ट आन्सर आहे थर्ड accelerated growth, वाढते, because FDI inflow have increased significantly in 2025. Next, 8, which component is estimated to be the leading driver of demand growth in Indian economy currently.
भारताच्या अर्थव्यवस्थेत सध्या मागणी वाढीस अग्रगण्य घटक कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नेट एक्सपोर्ट, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, प्रायव्हेट कन्झम्पशन, इम्पोर्ट एक्सपेंडिचर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रायव्हेट कन्झम्पशन, खाजगी खर्च, बिकॉज डोमेस्टिक कन्झम्पशन एस्पेशली रुरल डिमांड इज ड्रायव्हिंग ग्रोथ. नेक्स्ट 9 इंडिया इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, ठीक है IIP सॉ रिबाउंड इन जुलै 2025 प्रायमरी ड्यू टू. जुलै 2025 मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक मध्ये प्रामुख्याने कोणत्या कारणाने वाढ झाली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिसिटी सेक्टर डिक्लाइन अँड स्टील कन्झम्पशन फॉल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन, बिकॉज manufacturing sector registered a robust production boost in July 2025. Next 10th, what is the expected GDP growth according to IMF projection for financial year 25-26? IMF च्या अंदाजानुसार 2025 आणि 26 या आर्थिक वर्षातील अपेक्षित जीडीपी वाढ काय आहे? तर बघा ऑप्शन आहे 4.5, 5.3, 6.2 to 6.4 and 7.5. The correct answer is third 6.2 to 6.4 because IMF projects 6.2 in 2025 and 6.3 and 6.4 in 26. Next 11th, what is the primary currency of India microeconomic stability? भारताच्या आर्थिक स्थिरतेचे मुख्य साधन काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हाय इन्फ्लेशन, second manageable fiscal deficit and control inflation, third trade deficit increase, and fourth unplanned monetary policy. The correct answer is second manageable fiscal deficit and control inflation, व्यवस्थापकीय आर्थिक तूट आणि नियंत्रित महागाई, because India maintain micro stability with prudent fiscal and inflation control. Next 12th, the rural sector contribution to demand compared to urban sector has been. शहरी क्षेत्राच्या तुलनेत ग्रामीण क्षेत्राचे मागणीत योगदान कसे आहे? बघा ऑप्शन आहे लोअर दॅन अर्बन, सेकंड अबाउट द सेम, थर्ड हायर दॅन अर्बन फॉर 6 consecutive quarter and fourth negligible. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड हायर दॅन अर्बन फॉर 6 consecutive quarter. 6 सलग तिमाही पेक्षा शहरीपेक्षा जास्त, बिकॉज रुरल डिमांड हॅज आउटपॅच अर्बन कन्सिस्टंटली. ओके. नेक्स्ट 13 which sector show slowdown despite overall economic growth in Q1 financial year 25-26? 2025-26 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही एकूण अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या बाबतीत कोणत्या क्षेत्रात मंदी दिसली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्स्ट्रक्शन, मायनिंग, agriculture, service. The correct answer is second mining, because mining activity has decelerated compared to other sector. तसंच बघा मराठी व्याकरणची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण व्याकरणची पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 14 what has been the trend in India trade deficit in 2025? 2025 मध्ये भारताच्या व्यापार तुटाची स्थिती कशी होती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॅरोड स्लाइटली, सेकंड वाइडन्ड सस्टेनेबली, थर्ड नो चेंज अँड एलिमिनेटेड. तो करेक्ट आन्सर आहे हे फर्स्ट नॅरो स्लाइटली, थोडीशी कमी झाली बिकॉज इन्क्रिमेंटल नॅरोइंग ड्यू टू बेटर एक्सपोर्ट. नेक्स्ट 15 what kind of inflation declined sharply by July 2025 in India? जुलै 2025 पर्यंत भारतात कोणत्या प्रकारची महागाई लक्षणीयता कमी झाली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कोर इन्फ्लेशन, फूड इन्फ्लेशन, असेट इन्फ्लेशन, वेज इन्फ्लेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फूड इन्फ्लेशन, अन्न महागाई, बिकॉज food inflation dropped close to negative figure indicating lower food prices. Next 16 what is the role of MSME in Indian economy? भारताच्या अर्थव्यवस्थेत MSME ची भूमिका काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्रिटिकल कॉन्ट्रीब्युटर टू जीडीपी, मॅन्युफॅक्चरिंग अँड एक्सपोर्ट, सेकंड मायनर एम्प्लॉयमेंट प्रोव्हायडर,
थर्ड लिमिटेड टू रूरल एरिया अँड फोर्थ ओनली इन्फॉर्मल एम्प्लॉयमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, critical contributor to GDP, manufacturing and export, because MSME are vital for economic diversity and job. Next 17. Which indicator measure the typically volume change of industrial output in India? भारतामधील औद्योगिक उत्पादनातील भौतिक प्रमाण बदल मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो? बघा ऑप्शन आहे GVA, CPI, IIP, WPI. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड IIP, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, औद्योगिक उत्पादन निर्देशांक, बिकॉज इट ट्रॅक प्रोडक्शन चेंजेस अक्रॉस की सेक्टर. Next 18. How has India credit market behaved in mid 2025? 2025 मध्ये भारताचा क्रेडिट मार्केट कसा राहिला? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एन्काउंटर्ड मॅसिव्ह कोलॅप्स, सेकंड ब्रॉडली स्टेबल डिपॉझिट अँड क्रेडिट, थर्ड नो क्रेडिट अवेलेबल अँड फोर्थ क्रेडिट कॉन्ट्रॅक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ब्रॉडली स्टेबल डिपॉझिट अँड क्रेडिट. ठेवी आणि क्रेडिट स्थिर होता बिकॉज बँकिंग सेक्टर परफॉर्मन्स रिमेन रिझिलियंट. Next 19. What was the key factor bringing relief in inflation by July 2025? जुलै 2025 पर्यंत महागाईत सवलत आणणारा मुख्य घटक काय होता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पुअर मान्सून, सेकंड हाय क्रूड ऑइल प्राइजेस, थर्ड गुड खरीफ अँड बफर स्टॉक अँड फोर्थ रायझिंग लेबर कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड गुड खरीफ अँड बफर स्टॉक, चांगले खरीफ व ताट पदार्थ साठा, बिकॉज ॲडिक्वेट फूड ग्रेन्स बफर अँड फूड रेन्स एज प्राइस प्रेशर. Next 20. Which global credit rating agency upgraded India long-term sovereign rating in 2025? 2025 मध्ये भारताची दीर्घकालीन सार्वभौम रेटिंग कोणत्या जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सीने सुधारली? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मूडीज, फिच, DBRS अँड स्टँडर्ड अँड पुअर. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आहे स्टँडर्ड अँड पुअर, बिकॉज इट रेज इंडिया रेटिंग बाय BBB, रिफ्लेक्टिंग फायनान्शियल रेझिलियन्स. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल अकाउंट सर्वच PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.